भाजपमध्ये येण्यासाठी खडसे प्रयत्नशील असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. त्याला खडसे यांनी उत्तर दिलंय, मी भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. मी माझ्या कामासाठी दिल्लीला गेलो. शिवाय मला भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही आणि इतरांना विचारण्याचीही आवश्यकता नाही. जर मला जायचं असेल तर मी जाईन, असं खडसे यांनी सांगत अफवांना पूर्णविराम दिला आहे. दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो. दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे, त्यासाठी गेलो. पुढची तारीख मला त्यांनी 25 एप्रिल दिली काल. मी त्यासाठी गेलो होतो. पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांशी भेटीगाठी होतात, चर्चा होतात, हे नेहमीच असतं. पण काल तेवढं काही होऊ शकलेलं नव्हत्या. भाऊ, उन्मेष पाटील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. भाजपचे एक आमदार राहिलेले, खासदार राहिलेले, त्यांच्या याकडे कसं बघता येईल? आता जो उन्मेष पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी कुणामध्ये जावं. ते भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते. तसं लोकसभेच्या पहिल्या 10मध्ये त्यांचं नाव होतं. चांगलं काम करत होतं. असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं गेल्याची खंत दिसते आहे. आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते तुमच्या मित्रपक्षामध्ये तुम्ही खूप धडपड करतायत. गिरीश महाजन म्हणतायत की भाजपत येण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करतायत. मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी, मोदीजी, शहासाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील, यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते, आजही चांगले संबंध आहे. आणि तर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही. मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर. चला. मंगेश चव्हाणांनी म्हटलं की आता जर प्रवेश झाला ज्युनियर असतील आता मंगेश चव्हाणांनी असं म्हटलंय. फार लक्ष देण्याची गरज नसते आणि सर्वांनाच उत्तर देण्याची आवश्यकता नाही मला वाटतं. चला. आपला उमेदवार रावेरचा अजूनही